Hi everyone, once again welcome back to Vishakha Cooks. So dear alls, आज आपण करणार आहोत एक तवा पुलाव. सर्वप्रथम मी इथे 4 अंडी उकडवून घेणार आहे. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता. 2 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून मी अर्धा तास त्याला भिजत ठेवला होता. सोबतच मी एकीकडे एका मोठ्या पातेल्यात तांदळाच्या चौपट म्हणजे साधारण 8 ते 9 कप इतकं पाणी हे बॉईल करत ठेवलं होतं. पाण्यातच मी सर्व खडे मसाले, अर्ध लिंबू आणि नेहमीपेक्षा जास्त मीठ घालून पाणी उकळण्याची वाट बघितली. पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेला तांदूळ ॲड करून घेतला. तांदूळ हा आपल्याला 80 ते 90% शिजवायचा आहे. तांदूळ शिजला की त्याला रोवळीत उपसून पाणी निथळण्यासाठी आणि गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. नंतर एका कढईत तेल घेऊन 2 उभे पातळ चिरलेले कांदे याचा बिरिस्ता तयार करून घ्यायचा आहे आणि 2 बटाट्यांच्या फोडीही तळून घ्यायच्या आहेत. आता एका मोठ्या फ्राईंग पॅनमध्ये मी थोड्याशा तेलावर 4 उकडलेल्या अंड्यांपैकी 3 अंडी त्यांना मधोमध छेद देऊन तिखट मीठ लावून परतवून घेतलं आहे. सगळी बेसिक तयारी करून घेतली. आता आपल्याला आपल्या पुलावसाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी सेम फ्राईंग पॅनमध्ये आपल्याला 2-3 चमचे तेलावर आणि 1 चमचा तुपावर 1 दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, 1-2 हिरव्या मिरच्या व 2 उभे पातळ चिरून घेतलेले कांदे परतवून घ्यायचे आहेत. कांदा छान तांबूस रंगावर परतवून झाला की आपल्याला त्यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट तसेच 2-3 चमचे दही घालूनही परतवून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला धणे पावडर, लाल तिखट, रंगासाठी काश्मीरी चिली पावडर, त्याचप्रमाणे कुठलाही ब्रँडचा बिर्याणी मसाला, चाट मसाला, मीठ आणि 1 चमचाभर साखर ॲड करून घ्यायची आहे. सोबतच मी बटाटाही ॲड करून घेतला होता. 2 चिरलेले टमॅटो व ते पटकन शिजण्यासाठी, पटकन मऊ होण्यासाठी त्यात थोडंसं पाणी घालून एक वाफ काढून घेतली आहे. टमॅटो छान विरघळले, तेल सुटू लागलं मसाल्याला की लगेच आपल्याला त्याच्यात मूठभर कोथिंबीर व थोडीशी कसुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे. उरलेल्या एका अंड्याचा पातळ तुकडे करून मी ह्याच्यामध्ये घालून घेतले आहेत. तुम्हाला 1 किंवा 2 जितके घालायचे आहेत तुम्ही घालू शकता. सगळा मसाला नीट परतवून झाला. आता आपल्याला फायनली ह्याच्यामध्ये आपला मोकळा शिजवून घेतलेला भात ॲड करून घ्यायचा आहे आणि अर्ध लिंबूही पिळून घ्यायचं आहे. चाट मसाला, साखर आणि मीठ ह्याची क्लिप माझ्याकडून मिस झाली, त्याबद्दल क्षमस्व. मघाशी उकडवून फ्राय करून घेतलेली अंडी आणि सोबत थोडा बिरिस्ता घालून आपल्याला राईस सेट करून घ्यायचा आहे. आता पॅनला घट्ट झाकण लावून मंद आचेवर 10 मिनटं हा भात शिजू द्यायचा आहे. एक छान वाफ काढून घ्यायची आहे. वाव! गरमागरम चटपटीत अंडा तवा पुलाव, बुंदी रायता आणि दह्यातली कोशिंबीर सोबत खाण्यासाठी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.